सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। लोकसभा निवडणुकीत नगरच्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या फेक नेरेटिव्हला फसून मतदान केलं होतं, पण मनपा निवडणुकीत त्या खासदाराला शहरात त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आणता आला नाही, कारण आता त्यावेळी आपली चूक झाली होती हे मतदारांच्या लक्षात आलं व ती त्यांनी दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे, असा दावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी नगरमध्ये बोलताना केला। श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी वैभव आसाराम खंडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 1 जानेवारी 2026 पासून खंडके यांना अज्ञात इसम व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवून खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाख रुपयांची खंडणी मागत होता। फिर्यादीने संपूर्ण रक्कम न देता 1,50,000 रुपये दिले, मात्र उर्वरित रक्कम न दिल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला मेसेज करीत तू आमची फसवणूक केली, तू जर खंडणीचे सगळे पैसे दिले नाही तर तुझी खासगी छायाचित्रे व्हायरल करू, तुला किंवा तुझ्या घरातील कोणालाही दिसतील तेथे जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली। सुपा मसनेपाटा औद्योगिक वसाहत परिसरात उशिरा रात्री हॉटेल चालकावर पिस्तूल रोखून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली। या प्रकरणी सुपा पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलं। संकेत प्रदीप गावडे यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तपास पथकाची नेमणूक केली होती। पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे नगर पुणे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये छापा टाकून आरोपी अक्षय उर्फ आकाश संजय वावळ, यश बाळू जाधव व शुभम ठकसेन वाळके यांना ताब्यात घेतलाय। अधिक तपास सुपा पोलीस करीत आहेत। राज्याच्या महत्त्वाचा वादग्रस्त ठरलेला नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग रावरीकरांसाठी अक्षरशः अभिशाप ठरलाय। या रस्त्याची साडेसाती कधी संपणार असा सवाल नागरिक करत असताना रस्त्याच्या कामाचा खोळंबा ठेकेदारांनी बेफिकीर जागोजागी केलेली खोदकाम मोहीम आणि यामुळे संपूर्ण रस्ताच अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे। वाहतूक ही दररोज ठप्प होते। गुरुवार आणि शुक्रवार तर रावरी शहराचा श्वासच अडकला। त्यातच एका मोठ्या खड्ड्यामध्ये पिकअप उलटून 2 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीची चौकशी करून 7 दिवसात अहवाल सादर करावा या गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी केळाची टोपली दाखवत हरताळ फासला। आदेशाला 3 महिने उलटून गेले तरी अद्याप ना चौकशी ना अहवाल ना कारवाई झाली। त्यामुळे गट विकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी जुमानत नसून पंचायत समितीची प्रशासकीय यंत्रणा कोलमडली असून पंचायत समिती प्रशासनाच्या मनमानी व बोगस कारभाराचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। प्रभारी गट विकास अधिकाऱ्यांचा पंचायत समिती प्रशासनावर वचक नसल्याने गट विकास अधिकारी पदावर पूर्ण वेळ कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या महाराष्ट्रातील 29 महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मुंबई, पुणे, नाशिक, अहिलानगर, संभाजीनगर, नागपूर आदींसह अनेक महापालिकेत ऐतिहासिक यश मिळवत अनेक महापालिकेंवर भाजपाचा झेंडा फडकवलाय। या विजयामुळे राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे। कोपरगाव शहरातही संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपा माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव भाजपाच्या वतीने शहरातील महापुरुषांना अभिवादन करत ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची
फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांना पेढे भरवत मोठा जल्लोष केला। यावेळी कोल्हे गटाचे नूतन नगराध्यक्ष पराग संदान यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत भाजप कार्यकर्ते नागरिक यांना पेढे भरवले। राज्यातील नागरिकांनी भाजपाच्या विकासाच्या व्हिजनवर विश्वास ठेवत मतदान केल्याबद्दल सर्वांचं आभार मानलं। ज्याप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेवर भाजप कोल्हे गटाने झेंडा फडकवला, त्याचप्रमाणे आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गुलाल आमचाच असेल असा विश्वास या निमित्ताने त्यांनी व्यक्त केला। अहिल्यानगर महापालिकेचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी MIDC येथील वकार महामंडळाच्या गोदाम परिसरात एकच गर्दी केली होती। निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी आणि जल्लोषाने परिसर दुमदुमला होता। विजयी मिरवणुका आणि भव्य गुलालाची उधळण आदींनी MIDC परिसरातील रस्ते फुलून गेले होते। आनंदोत्सव साजरा करताना बॅरिकेड भोवती झालेली गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी उचललेल्या दंडुकांनी कार्यकर्त्यांची एकच पळापळ झाली। श्रीरामपूर शहरातील अल्फा हॉस्पिटल शेजारी दुकान फोडून 40,000च्या रोख रकमेसह पतंग तसेच आसऱ्या दोऱ्यांचा बंडल सुमारे 97,250 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सुनील एकनाथ उन्हाळे यांचं उन्हाळे कॉर्नर नावाच्या दुकानात पतंग विक्रीचा व्यवसाय आहे। संक्रांतीच्या दिवशी सकाळी 7ला उन्हाळे दुकान उघडायला गेले असता दुकानाचं कुलूप तुटलेलं व शटर अर्धे उघडे दिसले। तेव्हा आतमध्ये पाहिलं असता दुकानातील पतंग आसऱ्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या। त्यावेळी दुकानाच्या काउंटरचा गल्ला तपासला असता त्या ठिकाणी ठेवलेली 40,000 रुपयाची रोख रक्कम आढळून आली नाही। आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेली विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे। शिर्डी विमानतळ विस्तारीकरण व रस्त्याच्या कामाचा वेग वाढवून ती कुंभमेळाव्यापूर्वीच पूर्ण करावी। तसेच गर्दीचे नियोजन करताना प्रशासकीय सोयींपेक्षा भाविकांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिल्या। सध्या डॉक्टर मध्ये इथे सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।